Good evening, नमस्कार, गुड मॉर्निंग ॲज वेल ॲज गुड आफ्टरनून. सगळेजण भुचकाळ्यात पडलेत की काय? नाही नाही, मी बरोबर बोलत आहे. गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग आणि गुड आफ्टरनून असं तिन्ही सोबत का घेतलंय? याचं कारण असं आहे की आज आपल्याकडे तीन टाइम झोन्स, तीन कंट्रीज अँड सो मेनी पीपल आर हिअर. जनमंगलच्या शाखा कुठपर्यंत पसरल्यात, आज त्याचं लाईव्ह उदाहरण आपण घेतो आहे. तर आजचे जे गेस्ट्स आहेत, दे हॅव जॉईन्ड फ्रॉम मँचेस्टर UK, फ्रॉम ओहिओ US, आणि आम्ही सगळे भारतीय. सगळ्यांना मृणालीचा सादर नमस्कार. So today we have joined for the very special purpose for the online inauguration launch of Siddharth Yadav's book, Fair and Realm. I congratulate Siddharth and the family for his first launch, for his first book, Fair and Realm. So this is for you, Siddharth. The world of kids is vibrant, imaginative, and full of wonder. It's a place where curiosity knows no bounds, and every day is a great adventure filled with new discoveries. Kids live in realm shaped creativity where simple things become their weapon. एखादा चमचा मॅजिक वॅन्ड बनतो. त्यांचं घर एखादा पॅलेस बनतो आणि त्यांचे टॉईज वेगवेगळे कॅरेक्टर्स बनतात. सो सिद्धार्थ हॅज ग्रोन अप, लहानच आहे अजून, पण तरीही विथ दिस काइंड ऑफ इमॅजिनेशन इन हिज ॲट हिज सच टेंडर एज. आणि त्याचं हे जे कल्पनाशक्ती आहे ही त्याच्या पुस्तकात दिसते. सो Janamangal Maharashtra Beats Saptahik Janamangal congratulate you and your family for your book. So this was about why we all have gathered here today. So moving on to next. Now I would introduce you to all the dignitaries present over here. आमचं ना 2-3 व्यक्तींशिवाय पान नाही हलत. त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं पान आमच्यामध्ये उपस्थित आहे, ह्याचा आज मला खूप आनंद होतोय. सो वेलकम शिरीष कुलकर्णी सर. ही हॅज जॉईन्ड फ्रॉम पुणे. वी हॅव अवर स्पॉटलाइट्स ऑफ द डे, सिद्धार्थ यादव, हिज डॅड Satish Yadav sir, and mom Monica. So Siddharth's dad is manager at Capgemini. All the three have joined us from Manchester, UK. We also have one more complete family with us today to celebrate the success of Siddharth. It's Dhonde family. Little angel of happiness, Swara, who is in grade 6, a music lover, a swimmer, a writer, and a reader. We have her father, Prashant Dhonde, who is manager in HCL, and we have mom, Shweta. All three have joined from Ohio, US. You are welcome, sir and family. We have Siddharth's teacher, Sanika Sudhame ma'am, who has joined from Pune. Welcome, ma'am. And without Vaishnavi ji, Vrushali Limeye ji, Siddhi ji, Harshala, and Bhairavi ji, the program is just a dream. So I welcome all of you to the today's special memorable evening. And next, I would like to pass the proceedings to Vaishnavi ma'am to tell us something about the success story of JMB and its latest updates. Over to you, Vaishnavi ji. Thank you, Murali. So many congratulations, dear Siddhartha. म्हणजे आजचा दिवस असा आहे की देर इज अनदर फीदर इन द कॅप ऑफ जनमंगल, इन द कॅप ऑफ JMB आणि स्पेशली स्पार्कलिंग किड्स. जसं आपलं 2022 साली 9 मुलांची, छोट्या मुलांची 16 वर्षाच्या आतली पुस्तकं पब्लिश झाली होती, 7 पुस्तकं पब्लिश झाली होती. आणि तो त्यावेळी स्टेजवर लोकव्रत प्रकाशननी एका वेळेला
56 पुस्तकं एका प्रकाशनची एका स्टेजवर पब्लिश केली होती. हा या जनमंगलच्या इतिहासातील सुवर्ण क्षण होता. आज त्याची खूप आठवण येत आहे, कारण त्यानंतर बरीच पुस्तकं पब्लिश झाली, पण छोट्या मुलाचं पुस्तक हे पहिलं पुस्तक आहे त्यानंतर पब्लिश झालेलं. आणि म्हणून आम्हाला खूप आनंद होत आहे. आज आमच्या सोबत असलेले माननीय शिरीष कुलकर्णी सर, सिद्धार्थ आणि परिवार, स्वरा आणि परिवार, लिमये मॅडम, सान्वी मॅडम, सिद्धीजी आणि मृणाली आणि हर्षला, आपणा सर्वांच्या शुभेच्छांनी सिद्धार्थचं आयुष्य खूप खूप समृद्ध हो, अशी अपेक्षा, अशी आशा, अशी परमेश्वराजवळ प्रार्थना मी पहिल्यांदाच व्यक्त करते. आणि हे पुस्तक जे 19 ऑगस्टला पब्लिश झालं, म्हणजे पब्लिश झालं म्हणजे छापलं गेलं, आजच त्याचा प्रकाशन समारंभ आहे. हे पुस्तक म्हणजे एक छोटा मुलगा एक कादंबरी, एक सिरीज लिहू शकतो. 14 वर्षाचा मुलगा, म्हणजे त्याच्या अफलातून कल्पनाशक्तीची, त्याच्या बुद्धीची, त्याच्या मेहनतीची, संघर्षाची ही एक फार फार मोठी कहाणी आहे. सिद्धार्थ हा अनेक मुलांसाठी एक आदर्श ठरलेला आहे. म्हणजे ज्या ज्या वेळी सिद्धार्थबद्दल आम्ही बोलतो, त्याला भेटतो किंवा त्याचा विचार करतो, तेव्हा मन असं आनंदाने, अनेक भावनांनी भरून येतं की खरंच मुलगा असावा तर असा. ज्या वेळा त्यांनी पहिल्यांदा मला म्हटलं होतं, म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात, की मॅडम मला असं वाटतं की माझी पुस्तकं विकल्या जावी, 4 लोकांनी ती विकत घ्यावी. तर मी विचार केला की हा मुलगा तर आता आता जॉईन झालाय आणि व्हाय इज ही थिंकिंग इन दिस वे. पण मी विचार केला की नक्की याच्यामध्ये काहीतरी गट्स आहे, दॅट्स वाय ही इज सेइंग लाईक दिस. आणि रेग्युलर एखाद्या मासिकासाठी लिहिल्यानंतर काय होतं, म्हणजे किती परिवर्तन घडू शकतं याचं सिद्धार्थ हा उदाहरण आहे. दर महिन्याला आर्टिकल देणारा हा सिद्धार्थ, त्याने लगेच पुस्तक लिहायला घेतलं, किंबहुना ते थोडं आधी घेतलं होतं. आणि याच सिरीज मधला दुसरा व्हॉल्यूम सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचलाय. बाकी या पुस्तकात काय आहे याविषयी आता कार्यक्रमभर आपल्या सर्वांना ऐकायचं आहे. पण तरीही मी म्हणेल की जी JMB ची सक्सेस स्टोरी आहे, जगातलं पहिलं दिवाळी मासिक प्रसिद्ध केलं, त्यानंतर दरवर्षी दिवाळी मासिक एक थीम घेऊन येत आहे. आपले सबस्क्रायबर डबलपेक्षा कितीतरी जास्त झालेले आहेत. आपण देशाच्या विविध भागात नाही तर जगाच्या विविध भागामध्ये पोहोचतो आहोत. लवकरच आपण आपलं मॅगझिन सुद्धा ई बुक सॉफ्ट कॉपीच्या रूपामध्ये देण्याचा सर्वांना प्रयत्न करत आहोत. त्याचप्रमाणे लोकव्रत प्रकाशनची जी वैशिष्ट्य आहे की देर इज द कमिटमेंट टू क्वालिटी. तुम्ही पुस्तकाचा कंटेंट बघा, पेपर बघा आणि प्रिंटिंग बघा, या तिन्हीमध्ये लोकव्रत प्रकाशन सारखं प्रकाशन क्वचितच आढळेल. Everything is available at moderate rates, including the printing techniques which are really innovative. लोकव्रत प्रकाशनची 25 वर्षाची परंपरा आहे आणि ती परंपरा जीवापलीकडे जपण्याचा आम्हा सर्वांचा आटोकाट प्रयत्न आहे. तुमच्या सारख्यांच्या साथीने ते शक्य आहे. पुन्हा एकदा सिद्धार्थ व त्याचे आई वडील, त्याचा मित्रपरिवार यांचं अभिनंदन. थँक्यू. थँक्यू सो मच वैष्णवीजी. आणि जसं की वैष्णवीजींनी खरोखर सांगितलं, आणि आय गेस टुडेज एपिसोड इज समवॉट स्पेशल. एक तर स्पार्कलिंग किड्स आहे, अँड वी हॅव सो मेनी एस टुडे. द स्पॉटलाइट ऑफ द डे, सिद्धार्थ, शिरीष सर एस, स्वरा एस, सिद्धी एस आणि सानिका मॅम एस. And today I'll change my name from, Pranali to Sparkling Kids in charge, I'll say. So I'll not waste this opportunity. आणि सनशाईन, ऍक्च्युली सिद्धार्थ इज सनशाईन ऑफ स्पार्कलिंग किड्स, इफ आय से इट वोंट गो रॉंग. तर थोडस जाणून घेऊया सिद्धार्थ बद्दल. सिद्धार्थ, तुम हो नन्हे सितारे से जो चमकते हो हरदम, तुम्हारी मुस्कान से महकता है हर पल का मौसम, समझदारी, मेहनत और प्यार का हो तुम अनमोल खजाना, तुमसे ही है जीवन में हर दिन नया तराना, हर दिन नया तराना. And coming back
टू सिद्धार्थ चॉईस अँड व्हेअर ही इज. तर बाळाचे पाय पाण्यात दिसतात. तर आमचा सिद्धार्थ कसा होता, तर तो लहानपणी ही स्टार्टेड कलेक्टिंग हिज अॅनिमल्स. आधी फक्त ते ही इज अॅनिमल लव्हर. मग त्यांनी ते छोटे छोटे टॉय गोळा केले. मग तो डायलॉग्स बोलायचा. ही हॅड इव्हन नेम्ड द कंट्री अँड द लँग्वेज. सो त्यांनी ऑग्नेटॉल नावाचा एक देश स्वतःच्या इमॅजिनेशनचा, ज्याच्यामध्ये अनेक प्राणी आहेत, तो केला. मग आता इंडियन्स बोलतात वेगवेगळी हिंदी भाषा, मराठी भाषा, पण ऑग्नेटॉल देशाचे लोक बोलत होते ऑग्नेटॉलिश. सो मे बी कॉम्बिनेशन ऑफ English and Ognish, I'll say. And then he started to convert the small videos to short story writings from the age of 9. तर आपण ना खूप इझिली म्हणतो की सिद्धार्थ गॉट हिज फर्स्ट बुक पब्लिश्ड when he was 14. But remember, it's not just 1 year journey. So it's all his journey right from the age 9 to today 14. So he is ready with his first book, as we all know. He is an animal communicator and he loves communicating with them. His stories till date revolve around fiction and animals. So we can see the imaginative skills and his extinct animals and he likes to introduce extinct animals in his write-up. Along with this, he loves to socialize and always be surrounded by his loved ones. That is why maybe his special best friend Swara has joined us all the way from US. He had been in Canada for 3 years during pandemic period where actually his writing journey stepped in. So this was all about Siddharth, and let's move to the another event of today's program. तर मी शिरीष सरांना अशी विनंती करेन की सिद्धार्थ बद्दल बोलणं झालं आहे, तर ऑफिशियली तुम्ही अनाऊन्स करावं की सिद्धार्थचं पुस्तक पेरेंद्रन्स च आज आपण लॉन्च करत आहे. ओव्हर टू यू शिरीष सर. PG will display it also. येस, शिरीष सर, विल यू प्लीज अनम्यूट. येस. पुस्तक प्रकाशित करायला आपण सगळे उत्सुक आहोत. पण सिद्धार्थ म्हणाल ना, तर सिद्धार्थाचं मी ते पुस्तक हळूहळू वाचत असताना फॅन झालोय. लहान वयामध्ये ज्या कल्पना असतात त्या सगळ्या कल्पना किती गोड असतात आणि त्या कल्पना आता या वयात वाचताना देखील किती ते त्यात गुंतणं होतं हे सगळं अनुभवायचं असेल तर हे पुस्तक सगळ्यांनी जरूर वाचलं पाहिजे. मी सगळ्यांना विनंती करतो की हे पुस्तक प्रकाशित करावं आणि हे पुस्तक प्रकाशित झालं आहे असं मी जाहीर करतो. आणि खूप आनंद होतोय कारण हे पुस्तक केवळ सिद्धार्थ यादवनी लिहिलं ते आता प्रकाशित होतंय, पण हे अनेकांना प्रेरणादायी आहे. जे जे वाचतील ते हे असं लिहायचा प्रयत्न करतील. इतकं छान जमेल, इतकं छान जमणार नाही, पण काही ते प्रयत्न आपण सगळ्यांनी जसं त्याचं लिखाण आहे खूप छान त्याला एक लय आहे. त्या म्हणजे एकदा ते वाचायला सुरुवात केलं ना की त्याच्यामध्ये आपण गुंतत जातो. तिथपासून बाजूला जावं असं वाटत नाही. ती स्टोरी आपली आहे असं वाटायला लागतं आणि मग पुढं काय झालंय ही एक उत्सुकता असते. ह्या सगळा अनुभव कोणत्याही वयात येऊ शकतो हेही माझ्यावरून मी तुम्हाला सांगतो. आणि सिद्धार्थ खूप लिहावं. आता दुसरं पुस्तक आलंय त्या सिरियल मधलं, पण मला एक जाणवलं की ज्ञानेश्वरांनी, मी नेहमी सांगतो की ज्ञानेश्वरी लिहिली याचं फार मोठं आश्चर्य सगळ्यांसाठी आहे. म्हणजे तो केवढा मोठा आवाका, इंद्रधनुष्य आहे ते, शिवधनुष्य आहे ते पेललेलं, आणि नाही शक्य असं माझं स्वतःचं मत होतं. वरगावकर मॅडमनी ज्याप्रमाणे उल्लेख केला त्याप्रमाणे ते पुस्तक जेव्हा एकाच वेळेला जेव्हा ती 15 छोटी छोटी मुलं आपली पुस्तक घेऊन आली, त्याच्या पाठीमागे पुष्कळ परिश्रम आहेत वरगावकर मॅडमचे, सगळ्यांचेच आहेत म्हणजे, पण तरी देखील ते एक मॅजिक होतं. आज मला असं लक्षात आलं की ते केवळ एक बीज होतं
ते तेव्हा लावलेलं होतं आणि त्याची फळं यायला सुरुवात होते हळूहळू. तसं सिद्धार्थचं पुस्तक आहे. हे जे वाचतील ना ते वेडे होतील. मला तर स्वतःला त्याला भेटायची इतकी इच्छा निर्माण झाली आहे आता, की कधी एकदा त्याला पाहतोय. असं इतकं सुंदर पुस्तक लिहिलं. खूप खूप मनापासून अभिनंदन. आणि हे पुस्तक प्रकाशित झालंय हे ज्यांना सुबुद्धी होईल ते सगळे पुस्तक वाचतील आणि माझ्यासारखा एखादा ते लिहायचा सुद्धा तसा प्रयत्न करेल. हे नक्की. मस्त. बेस्ट लक तुला पुढच्या सगळ्या थँक्यू. लेखनासाठी. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. आणि सगळ्यांचे कॉम्प्लिमेंट्स एका साईडला आणि शिरीष सर असं म्हणतात ते एका साईडला, तर ते पारडं ना सिद्धार्थच्या आमच्या मनात नक्कीच खूप वर जातं आणि बाकीचं सगळं सेकंडरी होतं. सो थँक्यू सो मच सर. तर ज्या पुस्तकाचं आता आपण लॉन्च केलं आहे त्याचं फॉर्मॅटिंग किंवा इथे हे इथे ते किंवा एक इनसाइड आउट ज्याप्रमाणे सिद्धार्थला माहिती आहे तसेच अजून एका व्यक्तीला माहिती आहे, who is none other than executive editor of JMB, Siddhi Deshmukh. So now I request Siddhi to tell us something about his book. Over to you. नमस्कार. गुड इव्हनिंग. जसा सिद्धार्थ बद्दल सगळ्यांची क्युरिओसिटी हळूहळू वाढते आहे, तशीच त्याच्या या पुस्तकाबद्दल. जसं त्याचं नाव आहे फेरियन थ्रिल्स. व्हेन वी स्टार्ट रीडिंग द बुक वी ऍक्च्युअली ट्रॅव्हल द फेरियन जर्नी. वी रीड फर्स्ट चॅप्टर, it makes us curious. We move to second chapter, and actually it's a book which any kid will read without keeping it aside. That's for sure. It just captures you completely. And even in the last chapter, you keep on, oh, is it done? Oh, what's next? What's coming up? What's coming up? And Siddharth, thank you for such a valuable gift to all of us. Now let's hear from Siddharth. सिद्धार्थ, प्राण्यांचं विश्व हे जे तुझ्या मनात आहे हे कशामुळे? डू यू हॅव स्पेशल बॉन्ड विथ देम? तुला त्यांची भाषा समजते की यू जस्ट फील व्हेरी कम्फर्टेबल अँड कोझी व्हेन यू थिंक अबाउट ॲनिमल्स? इफ यू कुड एक्सप्लेन अस युअर वर्ल्ड, युअर बॉन्डिंग विथ ॲनिमल्स, वी आर इगर टू हिअर यू. हे ॲनिमल्सचं मला ठेवावं वाटलं कारण की ॲनिमल्स मला आवडतात. मग त्यांच्यामध्ये अजून स्टडी करायचंय आणि मग मला असं वाटलं की माझी जी पहिली बुक आहे त्याचं थीम थोडं असं ठेवलं तर मग खूप छान होईल, म्हणून मी ते ठेवलं होतं. आणि मला कम्फर्टेबल वाटतं ॲनिमल्स बद्दल बघायला, वाचायला असं. आणि तुझ्याकडे खूप सारे ॲनिमल्स पण आहेत ज्यांनी तुझं विश्वाची सुरुवात केली आणि तू आता त्याचा मास्टर झालाय. जसं की नॉट जस्ट डायलॉग्स बट द वर्ल्ड ऑफ ॲनिमल्स. बरोबर ना? अजून एक महत्वाची गोष्ट की तू जे कन्व्हर्सेशन त्यांच्यासोबत करू शकतो त्याच्याबद्दल शॉर्ट मध्ये का होईना मला सांग ना, मला आवडेल ते ऐकायला. ऍक्च्युली मी जे हे ॲनिमल कम्युनिकेशन शिकलो आहे ते ॲनिमल्सच्या आतमधल्या एनर्जीशी बोलण्याचं एक स्किल आहे. आणि मी ते असं मला कधी बोर झालं किंवा कोणी बोलायला नसेल तर मग मी ते ॲनिमलशी बोलतो. आणि कधी झालं तर मग जे ॲनिमल ज्यांना मदत पाहिजे त्यांची मी कम्युनिकेट करून अशी मदत सुद्धा करतो. ही खूप पॉवरफुल गोष्ट आहे आणि यू आर ब्लेस्ड विथ दिस पॉवर. आणि म्हणून तुझ्याबद्दल मनात जागा कायमच स्पेशल असेल. याच संदर्भात अजून एक बॉन्डिंग जी तू कृष्णाची पण मला गोष्ट सांगितली होती ती एका वाक्यात सांगशील? म्हणजे बेसिकली हे ॲनिमल कम्युनिकेशनचं स्किल वापरून माझ्या डोक्यात असं प्रश्न पडला की जर आपण ॲनिमल्सच्या आतमधल्या एनर्जीशी बोलू शकतो तर मग वाय नॉट गॉडशी का नाही बोलू शकत. म्हणून मी एकदा प्रयत्न केला आणि मला म्हणजे डोक्यात खरंच आन्सर झाले. आणि मग मी तसं
श्रीकृष्णांशी मी बोलतो म्हणजे कम्युनिकेट करतो, तर म्हणजे थोडी मदत घेण्यासाठी किंवा मला काही वाटलं तर मग मी ते एक्सप्रेस करण्यासाठी बोलत असतो. वी आर अद्भुत आहे, प्राऊड ऑफ अद्भुत. यू सिद्धार्थ. थँक्यू. आणि हे रोज असंच कंटिन्यू कर. त्याचा फायदा तुला, तुझ्या सोबतच्या सगळ्यांना होतच राहील. पुस्तकात जे आपले वेगळे चॅप्टर्स आहेत, नॉर्मल ह्युमन बिईंग्स किंवा मुलांच्या ऐवजी ॲनिमल्स आहेत, पण ॲनिमलच्या मागे जे बॅकग्राऊंड आहेत, प्रत्येक चॅप्टरमध्ये या ह्युमन व्हॅल्यूज आहेत. जसं सिद्धार्थ म्हणाला की मदत करायची आहे. ऑन सिमिलर लाईन्स, इट हॅज ऑल अबाउट केअरिंग. इट्स पॉवर ऑफ वर्ड्स की मी शब्द दिलाय म्हणजे तुमच्या सगळ्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे. आणि ही पॉवर जर तो ॲनिमल्सच्या थ्रू एक्सप्रेस करतो तर नक्कीच या सगळ्या व्हॅल्यूज, मोरॅलिटी हे सिद्धार्थला खूप छान प्रकारे समजलंय, म्हणून तो एक्सप्रेसही तेवढ्याच पॉवरफुली करू शकला. व्हेरी गुड सिद्धार्थ. आणि मला त्या पुस्तकाबद्दल ही गोष्ट सगळ्यात जास्त आवडली की चॅप्टर पहिलं असो की शेवटचं असो, व्हॅल्यूज आर कॉन्स्टंट. Name of value changes from chapter 1 to 12, but at the end of chapter, there is a value carrying forward from one realm to another, and so on. And we would expect the same in your series 2, volume 2. माझा पुढचा प्रश्न असा राहील की हे झालं ऑथरचं विश्व, यू ॲज अन ऑथर. मी ॲज अ रीडर or many other readers, many other kids in our Sparkling Kids, what would they expect from the book? They would expect mostly a different type of magic I have created. म्हणजे त्या बुक मध्ये एक विजार्ड आहे आणि त्याच्याकडे एक वॉन्ड आहे. तो त्या वॉन्डचे कलर बदलून वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्पेल्स परफॉर्म करू शकतो. तर हे खूप आवडणारं असणार आहे लोकांना. आणि दुसरं म्हणजे या बुक मध्ये एक ट्विस्ट आहे, पण तो दॅट शुड बी अ सरप्राईज फॉर एव्हरीवन. That's smart way. Very good. So if you want to know about the twist, you have to read the book. And just to add on to that twist, there are many animals and each animal has its own characteristic or magical power, and that keeps you engaged all the time throughout the journey. And you actually have to remember if you want to understand the story completely, so you cannot be blind and keep on reading. If you really want to enjoy it, then try to remember the magic of that animal in each respective chapter. So thank you, Siddharth. Thank you, Siddharth and Siddhi as well. जे सिद्धार्थने सांगितलं की ही अंडरस्टँड्स द लँग्वेज ऑफ ॲनिमल्स, मला सगळ्या व्ह्युअर्सला हे सांगायला आवडेल की यु नो देअर इज अन आर्ट, किंवा आर्ट नाही, एक कोर्स आहे इन विच पीपल कॅन लर्न द लँग्वेज ऑफ ॲनिमल्स ॲज वेल एज बर्ड्स. कधी कधी आपल्या घरी चिमण्या येतात आणि ना मला तर अजूनही वाटतं त्या चिमण्यांना ना मला काहीतरी सांगायचं असतं, किंवा कबूतर आलंय त्याला काही बोलायचं असतं. So we know, but we don't know even these are the ways we have. So if you really care about animals, so you can always go for this option. And as Siddhi had said, की प्रत्येक chapter aims giving you some values. तर ज्याप्रमाणे भगवद्गीतेद्वारे श्रीकृष्णाने अख्ख्या जगाला एक एक व्हॅल्यू सांगितली, whether it is forgiveness, unconditional love or whatever, even Siddharth is the medium, rather I'll say, की for all of us, की तो प्रत्येक एक व्हॅल्यू त्याच्या गोष्टींच्या रूपाने आणि बाकी कॅरेक्टर्सच्या रूपाने आपल्या समोर एक देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. सिद्धार्थची पुस्तकं भारतामध्ये तर गेलेच, पण परदेशातही गेलेत आणि 4 लोकांनी त्याला स्पेशल विशेष दिले आहेत. So now I'll request Bhairavi ji to show us those videos.
ओव्हर टू यू भैरवीजी. व्हिडिओ बघता बघता मी हे पण सांगू इच्छिते की आता जो ॲनिमल्स आणि त्यांची भाषा समजणे, तर जगामधले प्रसिद्ध सायकियाट्रिस्ट डॉक्टर ब्रायन विज हे सुद्धा ते म्हणतात की ॲनिमल्सला तुम्हाला संदेश द्यायचा असतो, देतात ते. यू जस्ट बिलीव्ह. तर ही इज अ व्हेरी ग्रेट मॅन इफ यू सर्च डॉक्टर ब्रायन. तर ही ऑल्सो अग्रीज विथ दिस. ओके, लेट्स गो ऑन भैरवीजी. नमस्कार. आपण सर्वप्रथम जो व्हिडिओ बघणार आहोत तो व्हिडिओ आहे सुप्रसिद्ध शेफ माननीय विष्णूजी मनोहर यांचा. त्यांनी सिद्धार्थसाठी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. बघूया. हे माझ्या हातात पुस्तक आहे फेरियल रिलेम्स, आणि हे सिद्धार्थ यादव नावाचा एक आमचा छोटा मित्र आहे आणि जो सध्या लंडनमध्ये असतो. 14 वर्षाच्या मुलाने हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याची लायब्ररी एवढी मोठी आहे की आपण त्याच्या वडिलांनी जे काय वर्णन केलं की ती लायब्ररी एवढी मोठी की आपण वाचू शकत नाही, एवढी पुस्तकं त्यांनी वाचली आहेत. आणि लहानशा वेळामध्ये त्यांनी हे पुस्तक लिहिलं. हे पुस्तक नक्की तुम्ही विकत घेऊन वाचा आणि रिअली क्रिएटेबल लहान मुलांनी याचा आदर्श घेण्यासारखा आहे आणि त्याच्या पुढच्या आयुष्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट सिद्धार्थ. वा, ही एक फारच बोलकी अशी प्रतिक्रिया होती आणि विष्णू मनोहर यांचं नाव मला वाटतं कुणासाठीच अपरिचित नाही. आणखीन अशा काही व्यक्ती आहेत ज्यांच्या शुभेच्छा आपण आता बघणार आहोत. आणि मला वाटतं की महाराष्ट्राची हास्य जत्रा हे नाव घेतल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जे कलाकार येतात त्यातले एक अत्यंत प्रथितयश असे कलावंत म्हणजे माननीय प्रसाद खांडेकर. तर त्यांची शुभेच्छा आता आपण बघणार आहोत. नमस्कार, मी प्रसाद खांडेकर. सिद्धार्थ यादव या माझ्या छोट्या लेखक मित्राचं नवीन गोष्टीचं पुस्तक जे लहान मुलांसाठी आहे ते बाजारात आलंय. सिद्धार्थचं यापूर्वीचंही मी लिखाण वाचलंय. फॅन्टसी जगतावर लिखाणाचा त्याचा जी स्टाईल आहे, त्याचा जो अनुभव आहे किंवा त्याची जी पद्धत आहे ती कमाल आहे. आणि सिद्धार्थ, तुला तुझ्या नवीन पुस्तकासाठी सुद्धा खूप 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 शुभेच्छा. तर माझ्या छोट्या मित्रांनो, पटकन ऑनलाईन जाऊन हे पुस्तक तुम्ही बुक करा. आणि सिद्धार्थ, लव्ह यू मित्रा. ऑल द बेस्ट. मंडळी, प्रसाद सरांनी आत्ताच आपल्याला सांगितलं की ऑनलाईन जा आणि पुस्तक खरेदी करा. तर ऑनलाईन जाऊन पुस्तक कसं खरेदी करायचं ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आणि ऑनलाईन जाऊन पुस्तक खरेदी करण्यासाठी सगळ्या प्रेक्षकांना सध्या एवढी एकच आपण विनंती करूया की www.lokavrat.in या वेबसाईटचं नाव लक्षात ठेवा. कारण या वेबसाईटवर आपल्यासाठी ऑनलाईन खरेदीची सोय आपण केलेली आहे. आता बघूया पुढचा व्हिडिओ. पुढचा व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत आहेत अथर्व सुदामे. मला वाटतं याही नावाला कुठल्याच वेगळ्या अशा परिचयाची आवश्यकता नाहीये. बघूया काय म्हणतात. नमस्कार मित्रांनो, मी अथर्व सुदामे. आपला एक छोटासा मित्र आहे सिद्धार्थ यादव. त्यांनी एक पुस्तक लिहिलंय फेरियन रेल्म्स नावाचं, जे की सगळ्याच वयोगटातील लोक वाचू शकतात. तर तुम्ही सगळ्यांनी ते नक्की विकत घ्या आणि नक्की वाचा. मी सुद्धा वाचणार आहे. ऑल द बेस्ट. वा, ही पण एक फार सुंदर आणि बोलकी अशी प्रतिक्रिया होती. पण मला वाटतं प्रतिक्रिया खरी देणारी जी व्यक्ती असते ती आपल्या खूप जवळची किंवा आपल्या घरातली अशी कोणीतरी व्यक्ती जेव्हा आपल्याला प्रतिक्रिया देते तेव्हा मला वाटतं आपला त्याच्यावर थोडा जास्त विश्वास बसतो. पुढची प्रतिक्रिया अशाच एका व्यक्तीकडून येते आणि ती व्यक्ती म्हणजे सिद्धार्थचा लहान भाऊ. तेव्हा ऐकूया ही प्रतिक्रिया. Hi everyone, my name is Swaraj. I am Siddharth's younger brother. Siddharth is with me since my birth. We do all our playing, gaming, eating, outing, etc. etc. always together. He is one of the most important person, friend and family member in my life.
Siddharth went to Canada in the year 2019 with his parents, where during COVID-19 pandemic he was all alone with no friends and even me. This was the time when he started reading Harry Potter's books, which twinkled in his mind and thought of writing storybook. His passion and focus, dedication brought us this magical day of publicating his first book, The Fairy Realms. I wish you the heartiest congratulations, my brother, and I will always support you for your future additions. All the best, my brother. Thank you. Thank you, Siddharth. Wish you all the very best. And over to you, Mrinali. Thank you so much, Bhairavi ji, for showcasing the wonderful videos. And thank you to all the persons who took all efforts to make small videos to encourage Siddharth. आता जाऊया पुढच्या एसकडे, स्वराकडे. स्वरा सिद्धार्थची मैत्रीण आहे, तर स्वराला काय सांगायचंय ऐकूया स्वरा धोंडेकडून. स्वरा हॅज जॉइन्ड अस फ्रॉम ओहियो, US. ओव्हर टू यू, स्वरा. मी जेव्हा 8-9 वर्षाची होते तेव्हा सिद्धार्थ ऑनलाईन भेटायचं आणि मला त्याच्यासोबत बुक राईट करायची होती, कारण की तो राईट करत होता. सो आम्ही टाईप करायचो कॉमेंटमध्ये कॉलवर आणि त्याची खूप चांगली आयडिया होते. आणि मग मी स्टार्ट केली माझी रायटिंग आणि मग तो ईमेल करायचा मला की तुला मदत पाहिजे का हे यूज कर आयडियाज वगैरे. आणि मी त्याचे वाचलेत काय बुक्स, म्हणजे ते पब्लिश केलं किंडलवर. त्याचे स्टाईल ऑफ रायटिंग खूप चांगली, बिकॉज ही हॅज लाईक अ लिटल टच, ऑथर्स टच इन इट. म्हणजे तो असं नाही लिहित की शी सॅड, तो असं लिहितो की शी सॅड बिकॉज, म्हणजे शी इलॅबरेट करतो. तो खूप छोटं नाही लिहित. Completeness of his thought he expresses really powerfully. You have pointed out very correctly, Swara. Continue. And I know he likes to write books, and I didn't even like reading or writing until he showed me some of the books that he wrote or wanted to write. That's why I kind of started writing my books, or else I never really would have. And yes, I know when we used to write like stories together, I used to just say little stuff and then he would make it better and bigger. So now I could write like 2 sentences turn into that much for me now. And congratulations for your book. All the best. That's so sweet of you, स्वरा. यानी ना हम लोग कंटेंट छोटा करने के लिए मेटा एआई के पास जाते हैं. सो नेक्स्ट टाइम पीपल विल अप्रोच सिद्धार्थ कि सिद्धार्थ, these are the ideas, can you please elaborate it and see एआई की दुनिया में कुछ भी पॉसिबल है. So we have Meta AI, we will have Sid AI. So that was really sweet. Moving on to next, we have Prashant sir, Siddharth's well-wisher and Swara's father. So over to you, Prashant sir, to share some views about Siddharth and the book. नमस्कार सगळ्यांना. आणि सिद्धार्थ, तुझ्या नवीन बुकसाठी खूप 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 अभिनंदन. ऑफकोर्स हे श्रेय फक्त सिद्धार्थचं नाहीये, जनमंगलचं आहे. सिद्धार्थचे आई वडील, टीचर्स, त्यांच्या सगळ्यांच्या सपोर्ट मधून सिद्धार्थने इतकं छान बुक लिहिलंय. सिद्धार्थला आम्ही ओळखतोय अगदी खूप लहानपणापासून पुण्यातून. अँड देन जेव्हा सिद्धार्थ मूव्ह झाला कॅनडाला, दॅट टाइम वी ऑल्सो मूव्ड इन टू कॅनडा, बट वी वर व्हेरी फार, लाईक 8 hours ड्राईव्ह ऑलमोस्ट. पण तेवढ्यात दूर असून कोविडमध्ये जेव्हा जमेल तेव्हा आम्ही भेटायचो. आणि स्वरा जशी म्हणत तशी ते ऑनलाईन कनेक्ट करून दे स्टार्टेड टॉकिंग अबाउट हॅरी पॉटर. आणि मग हॅरी पॉटर एक काइंड ऑफ एक इन्स्पिरेशन होतं दोघांसाठी. आणि देन फ्रॉम देअर स्वरा आणि सिद्धार्थ बसून एकत्र खूप छान 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 बोलायचे. आम्ही बघायचो ऑनलाईन, त्यांचे खूप गोष्टी चालायच्या, खूप तासन चालायच्या. आणि तिथून ज्या आयडियाज निघायच्या त्यांच्या, तर त्यातून खूप जाणवलं की यांच्या इमॅजिनेशन आणि क्रिएटिव्हिटी त्याला लिमिटच नाहीये कुठेच मुलांच्या. आणि जेव्हा सिद्धार्थचं पहिलं बुक जेव्हा पब्लिश झालं होतं किंडलवरती, स्वराने जेव्हा होतं, मी पण बघितलं होतं डायनॉसॉरचं. तर त्याच्यामध्ये जे कॅरेक्टर्स आहेत, तर त्यातून जाणवलं की
म्हणजे त्यांचं रायटिंग किती छान आहे. आणि आता आम्ही तर सिद्धार्थला एक नाव देतो, म्हणजे आमच्या तिघांनी दिलेलं नाव आहे, आम्ही त्याला एनसायक्लोपीडियाच म्हणतो. कारण की कुठे डाऊट आला तर आम्ही सरळ म्हणतो सिद्धार्थ, म्हणजे जस्ट कन्फर्म करतो लेट्स आस्क सिद्धार्थ. कधी कधी मी स्वराला पण सांगतो लेट्स आस्क सिद्धार्थ. तर काही कन्फर्म करायचं जस्ट आस्क हिम, ही नोज एव्हरीथिंग अबाउट एनिथिंग. तर ते खूप छान आहे. आणि ओव्हरऑल असं म्हणायला गेलं तर जसं म्हटलं की या बुकमधून पण, नवीन बुकमधून पण त्याची क्रिएटिव्हिटी, त्याचं लाईक जे इमॅजिनेशन आहे ते दिसेलच सगळ्यांना. तर नक्की सगळ्यांनी ते वाचावं. आणि जसं तुम्ही अजून एक गोष्ट ऍड केली की याच्यात सरप्राईजेस पण आहेत. सो हे मला पण नवीन आहे. सो वी वुड लाईक टू रीड दॅट बुक फॉर शुअर. आणि खूप अपेक्षा आहे पुढच्या बुकमधून पण. आणि आम्ही नक्की वाट बघतोय. सोनाने तर ऑलरेडी सांगितलंय की शी नीड अ साइन कॉपी ऑफ सिद्धार्थ ऑन हिज ओन. तर सगळ्यांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा, आणि असंच लिहित जा सिद्धार्थ, आणि आशीर्वाद. Thank you Thank so you. much, Prashant sir. So to motivate Siddharth, Swara, Prashant sir, Shweta has also joined. So I request Shweta to share a few words. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन सिद्धार्थ. जसं प्रशांत म्हणाला की हे श्रेय फक्त एकटं तुझ्याचं नाही आहे, तुझा सपोर्ट सिस्टम, तुझी आई, तुझे वडील, अँड ऑफकोर्स जनमंगल, अँड लिटल बिट ऑफ आर्स, लाईक म्हणतात ना खारीचा वाटा, तसं आमचाही आहे असं आम्ही म्हणतोय स्वतःच, कारण आम्हालाही तुझ्यासोबत फेमस व्हायला आवडेल. अँड दॅट वॉज अ व्हेरी स्मार्ट मूव्ह सिद्धार्थ. आय लाईक इट की सरप्राईज एलिमेंट आहे, तुम्ही स्वतः वाचा. व्हेरी नाईस. अँड खरंच आम्ही तुला लहानपणापासून ओळखतोय, तर तुझे स्पार्क्स आम्हाला माहिती आहेत, तुझ्या आयडियाज आम्हाला माहिती आहेत, तू ज्या पद्धतीने विचार करतोस किंवा तुझी जी शब्दाची मांडणी आहे, मराठीमध्ये तर आहेच, पण इंग्लिशमध्ये कधी कधी आम्हाला स्वतः डिक्शनरी घेऊन बसावं लागतं. इट्स दॅट तुमची वोकॅब्युलरी एवढी वाढली आहे की वी आर रिअली प्राऊड ऑफ यू. सो कीप इट अप अँड डेफिनेटली वी विल बी द व्हेरी वेल विशर्स फॉर यू अँड ऑल द बेस्ट फॉर यू सिद्धार्थ. थँक्यू. Thank you so much, Shweta ma'am. As Prashant sir had said, कि knowing everything about anything, these 4 words mean a lot to describe Siddharth. So even, we all are really proud of you when we get to hear all such great compliments over here. आणि विशेष म्हणजे फ्रेंडशिप थ्रू इफ रीडिंग अँड रायटिंग कॅन बी इनकल्टेड इन बेस्ट फ्रेंड, what else could be the carryover stuff from a friend to a friend for something to be carried forever throughout the life. Yes. That So, is why, it is saying, Yeah. choose your peer wisely. yes. And, Swara and Siddharth have really completed the world wherein they are sharing so many great things. And both are borrowing good habits from each other. So well done. आणि ती JMB ची व्हिजन आणि मिशन दोन्ही आहे. Yes. नाईस. Yeah. कुठलाही व्यक्ती आयुष्यामध्ये टीचर शिवाय, शिक्षिकेशिवाय अपूर्ण असतो. कारण जेव्हा बऱ्याचशा गोष्टी आईबाबांना कन्व्हे करायच्या असतात, करू शकत नाही, तर शिक्षक जेव्हा मध्ये येतो, तर तीच गोष्ट ना जेव्हा टीचरद्वारे येते तर पटकन कळते. तर सिद्धार्थच्या आयुष्यात पण सानिका मॅम आहे. We have just seen the video of Atharva Sudame. So she is a mom of Atharva Sudame. One more is in the list. So now I request Sanika ma'am to share some words about Siddharth and this book. Ma'am, please unmute. Yeah. नमस्कार, मी सानिका सुदामे. सिद्धार्थची पुण्यातल्या शाळेतली फिनिक्स स्कूल मधली मी त्याची टीचर. सिद्धार्थला पहिल्यांदा तर कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि मॅक्सिमम मुलांचे न आवडते विषय शिकवणारी मी शिक्षिका बर का, सायन्स आणि मॅथ्स. पण त्याला अपवाद आमचा सिद्धार्थ, जो तासाला कायमच एन्थुजियास्टिकली आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी आणि एनर्जीनी त्या तासाला बसणारा. मला आज त्याचं हे पुस्तक पब्लिश होतंय म्हणून खूप आनंद झालेला आहे माझ्यासाठी, पण त्याच्या पालकांना एवढाच एक आनंदाचा क्षण आहे आजचा. सिद्धार्थचं कॉन्सन्ट्रेशन आणि कन्सिस्टन्सी इतकी छान आहे की समजा एखादं गणित त्याला नाही समजलं तर तो 4-4 वेळेला ते माझ्याकडनं विचारून घेऊन
परत परत शेवटच्या ह्याच्यापर्यंत सोडवून बघणारा एक मुलगा, त्याला येईपर्यंत तो प्रयत्न करत राहणारा हा आमचा सिद्धार्थ. ऑफ पिरियड्स मध्ये किंवा रिसेस मध्ये कायमच पुस्तकं वाचत बसणारा, कायम त्याच्या हातात पुस्तक असायचं आणि त्याचा तो एक छंदच की तो पुस्तक वाचत बसलेला असायचा. आणि आज पुस्तक वाचता वाचता तो पुस्तक लिहायला लागलाय हे ऐकून खूप आनंद झालेला आहे. अगदी ओव्हरवेल्मिंग मुवमेंट आहे आपल्या सगळ्यांसाठीच ही. आणि खरंच सिद्धार्थ तुझी ही खूप ग्रेट अचिव्हमेंट आहे. आज सिद्धार्थचं पुस्तक प्रकाशित होत असताना जेवढा आनंद, जेवढा अभिमान त्याच्या आई वडिलांना आहे तेवढाच टीचर म्हणून मला पण वाटतो आहे. आणि सिद्धार्थ तुला खूप खूप शुभेच्छा. अजून तुझी अशी खूप पुस्तकं प्रकाशित होऊ देत हीच देवाला प्रार्थना. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच सानिका मॅम. जस्ट ॲज वैष्णवी मॅम आणि शिरीष सरांनी सांगितलं की आम्ही खूप 9 पुस्तकं पब्लिश केली होती. त्यामध्ये एक जोडी होती सई आणि शांभवीची. तर सई हॅज रिटन बुक कॉल्ड ड्रीम विबो. तर त्याच्याही मध्ये स्वप्न होती. सिद्धार्थचं पण पुस्तक तसं आहे. सो नाउ इट्स माय टर्न टू कॉल अपॉन सईज मॉम वृषाली लिमये टू टेल अस समथिंग अबाउट सिद्धार्थ. कारण एक जो मीडियम लागतो की कुणीतरी एक कनेक्शन लागतं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं. सो वृषाली मॅम हॅज इंट्रोड्युस्ड सिद्धार्थ टू स्पार्कलिंग किड्स. सो थँक यू सो मच वृषाली मॅम फॉर गिव्हिंग अस सच अ जेम, another feather of cap in JMB. Over to you, Vrishali ma'am. थँक्यू. पहिल्यांदा तर सिद्धार्थ तुझे खूप 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 अभिनंदन. तुझं पुस्तक प्रकाशित होतंय. तुझ्याच बरोबर तुझ्या आई वडील आणि कुटुंबियांचं पण अभिनंदन. आणि खरोखर लहान वयात तुझं पुस्तक पब्लिश होणं आणि त्याच्या आधी तुझं किंडलवरती भरपूर गोष्टी असणं हे खरंच कौतुकास्पद आहे. मला तुझं पुस्तक वाचायला 100% आवडेल. आणि दुसरा व्हॉल्यूमही येतोय. मला दोन्ही पुस्तकं हवी आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुझ्यातली सृजनशीलता अशीच वाढू देत. 1-2 व्हॉल्यूम नाही तर याच्या पुढे तुझे बरेच खंड सुद्धा येऊ देत आणि ते सगळे वाचायला मिळू देत हीच शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. अगदी मला तुझी सगळी पुस्तकं अशी छान वाचायला मिळू देत हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. विश यू ऑल द बेस्ट डिअर सिद्धार्थ. आज वृषाली मॅम सारखे शुभचिंतक लोकव्रतच्या पाठीशी आहेत म्हणून मुलांचं पण स्वप्न पूर्ण होतंय. आणि एक कॉन्फिडन्स आलाय की वृषाली मॅमनी थोडंसं गाईड केलं सिद्धार्थला आणि त्याचं आयुष्य आनंदाने भरलं. आणि हे जे देवदूत एंजलचं काम वृषाली मॅम आपण केलं याच्यासाठी लोकव्रत प्रकाशन आणि JMB टीम कडून थँक्यू सो मच. खूप मोठं श्रेय आहे तुम्हाला, खूप मोठं. नाही, हे पूर्ण श्रेय खरं तर सिद्धार्थ आणि तुमचं आहे. मी फक्त मीडिएटर होते, म्हणजे देवानी तेवढ्यासाठी पाठवलं. त्यामुळे सिद्धार्थ तुझं खरोखर कौतुक. आणि JMB तर कायमच पाठीशी आहे आमच्या. सिद्धार्थ मी तुझी इव्हन जनमंगलची जी मंथली मॅगझिन्स असतात त्याच्यातही तुझे वाचते बऱ्याच गोष्टी. तर ह्या गोष्टी अशाच चालू ठेव, प्रगती कर. खूप छान. धन्यवाद. सो वी आर ट्रुली इन देव टू यू. आता सिद्धार्थला पुन्हा बोलतं करूयात. And now I request Harshila to put forth some questions for Siddharth. Over to you, Harshila. नमस्कार. खरं तर इतकं सगळं ऐकते ना सिद्धार्थ बद्दल की आता खरंच मन भरून आलंय माझं की इतकं कसं काय कोणी एक मुलगा किती छान सगळ्या गोष्टी करू शकतो. खरंच सिद्धार्थ तुझे खूप खूप अभिनंदन. आणि तुझ्या जीवनातला हा मोठा आनंदाचा क्षण तर आहेच, पण या कार्यक्रमाचा मी भाग झाले आहे आज, त्याच्याकरता पण मला खूप अभिमान वाटतो. आणि मला हे आम्हा सगळ्यांना हे जाणून घ्यायला आवडेल की आपण काही लिहू शकतो, म्हणजे आपले विचार आपण असं शब्दात व्यक्त करू शकतो, शब्दात मांडू शकतो. हे तुला कधी जाणवलं? पहिल्यांदा मला जमलं तेव्हा म्हणजे काय झालं म्हणजे जशा मृणाली मॅम म्हटल्या की मी ते टॉय अॅनिमल्सनी खेळायचो आणि त्यांचं ते व्हिडिओज बनवायचो. तर मग एक दिवशी माझ्या आई बाबांनी मला सांगितलं की ह्याच्याबद्दल काहीतरी लिही, मग आपण काहीतरी असं
व्हिडिओ बनवत होता असा ऍक्टिंग वाला. तर मग मला वाटलं आपण हे करू शकतो, म्हणून मी लिहिलं. आणि आम्ही तो व्हिडिओ तर ड्रॉपच केला आणि आम्ही डायरेक्ट अमेझॉनवर ते हे केलं, पब्लिश केलं. आणि त्याच्या 2-3 दिवसांनंतर खूप लोकांनी ती घेतली बुक, जी मी पहिली लिहिली होती. आणि मला खूप असे 2 लोकांनी मला 5 स्टार्स दिले माझ्या बुकला. त्यामुळे मला असं खूप मोटिवेशन झालं आणि मी अजून लिहायला लागलो. माझं असं डोक्यात होतं की आता मी खूप वेळा शॉर्ट स्टोरीज लिहिलेल्या आहेत, पण मला एक फुल मोठी नॉवेल लिहायची होती. आणि ती आज आता आपण लॉन्च केलेली आहे. छान. सिद्धार्थ, तू असं जाणून येते की तू मी ऐकलं पण आहे सगळ्यांकडनं की तू वाचलं खूप आहे, म्हणजे क्वांटिटी वाईज आणि क्वालिटी वाईज पण तू खूप छान वाचन झालेलं आहे तुझा. तर तुझे विचारही तसेच असतील नक्की. तर आता जसं तू ह्या पुस्तकामध्ये सांगितलं की तू अॅनिमल बद्दल लिहिलंय, त्यांच्या बोलणारे अॅनिमल्स वगैरे, तुझा ते विचार. अजून काही प्रकार लिहिण्याची इच्छा आहे का? तुझं काही असं प्लान आहे का? खरं तर आता ही सिरीज नंतर मी अजून खूप सिरीज प्लॅन केलेल्या आहेत आणि ते सुद्धा याच वर्ल्ड मध्ये सेट आहेत. पण मला एक हॉरर खूप आवडतं, म्हणजे वाचायला, बघायला. आणि मला एक हॉरर स्टोरी लिहायची आहे, तर मी त्याच्यावर आता काम करतो. अरे वा, आम्ही आता दुसरी पुस्तकची वाट बघतो आणि तुझं तुझं दुसरा जॉनरही सिलेक्ट झालेला आहे. वा वा वा, खूपच छान खरंच. अच्छा, आणि इतकं सगळं आपण करतो आहे, इतकं छान लिहितोय, आपली पुस्तकं प्रकाशनाला आलेली आहे, पुढचंही तुझं इतकं छान प्लॅनिंग आहे. तर ह्या सगळ्या मागे तुझं इन्स्पिरेशन काय आहे? इन्स्पिरेशन असं म्हटलं तर ऍक्च्युली मग सगळ्या जेवढ्या पण मी बुक्स वाचले त्याच्याबरोबर मला खूप माहिती मिळाली आहे, कसं लिहायचं हे समजलंय. पण मी हॅरी पॉटरची बुक वाचत होतो. ते वाचताना मला क्लिक झालं की मी पण अशी एक सिरीज लिहू शकतो. म्हणून मी म्हणेल की तेच माझं इन्स्पिरेशन आहे. अच्छा, म्हणजे तुला असं कळलं की मीही आपले विचार जेही माझ्या येतात ते सुंदर रूपाने सगळ्यांसमोर आणू शकतो, हे तुला माहिती होतं. हे पण खूप मोठी गोष्ट आहे की आपण काय करू शकतो आणि कितपटीने करू शकतो हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि तुझ्या इतक्या लहान वयात तुला हे कळलेलं आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे हॅरी पॉटर वाचून त्याला कळलं. म्हणजे वाचणारा फक्त स्टोरी या एकाच अँगलने बघतो. हा लर्निंग प्लस application at a time, to the extent that he created not just one storybook but a novel series and with different theme of horror. So he did journey in a step 1, 2, 3, 4 हे सगळं just by reading Harry Potter. It's the extraordinary quality you have, Siddharth. So congrats again. खरंच. आणि आता मला असं वाटतं की जितके मुलं किंवा कोणीही जेव्हा ह्याचे पुस्तकं वाचत जातील, बहुतेक दुसऱ्या कोणालाही खूप इन्स्पिरेशन मिळेल आणि तेही एक खूप चांगली पुस्तक किंवा चांगल्या रूपाने आपले विचार आमच्या समोर आणतील. त्याच्यासाठी खूप खूप अभिनंदन तुझे सिद्धार्थ. तुझ्याबद्दल आम्हाला खूप अजून जाणून घ्यायचं आहे, तर आपण अजून बघूया. ओव्हर टू यू मृणाली. थँक्यू सो मच हर्षला. आणि हर्षलाने जे म्हटलं की येस, सिद्धार्थ कॅन बी रिअली इन्स्पिरेशन फॉर सो मेनी किड्स. दॅट अगेन वन ऑफ द वर्थ कॉम्प्लिमेंट सिद्धार्थ हॅज गॉट. तेच आहे की तुमच्या समोर सगळं पडलेलं आहे, तुम्हाला काय निवडायचं आहे ते तुमच्या हातात आहे. सो चूज वाइजली वेदर यू वॉन्ट टू हॅव वॉच मूवीज ऑन हॅरी पॉटर, or you have to be that witch or the hero of हॅरी पॉटर. आणि तुम्ही त्याच्यातनं काय घेता. तर सिद्धार्थला जी ओळख झाली सिद्धार्थची, ती ऍज अ रायटर झाली की एक मुलगा आहे, पुण्यात राहतो आणि दर महिन्याला राईटअप देतो. खरं तर सुरुवातीला मला कंटाळा यायचा, काय हा लंबच्या लंब लिहितो. बट नाऊ वेन आय गॉट टू नो अबाउट सिद्धार्थ, मग मी माझं इम्प्रेशन बदललं. नो, इवन आय नीड टू हॅव दॅट मच पेशन्स टू रीड लॉंग स्टोरीज. सो अँड दिस इज व्हेरी ट्रू सिद्धार्थ. मी पण जेव्हा तुझ्या स्टोरीज वाचायची ना, अरे हा तर हे जस्ट गोज ऑन. येस, आणि एक तर संपत नाही,
प्लस क्युरिओसिटी मेंटेन होते. अरे आता Exactly. हे आणि तो जो शिफ्ट ऑफ कॅरेक्टर, शिफ्ट ऑफ थॉट, शिफ्ट ऑफ डायलॉग, तो एवढा इंटरेस्टिंग आहे ना की यू जस्ट लाईक ओके लेट मी रीड असं फील येतं तुझी स्टोरी वाचून. सो व्हेरी गुड. आता जशी सिद्धार्थची जर्नी आहे तशीच पुस्तक क्रिएशनची जर्नी त्याच्या आईची पण आहे आणि त्याच्या बाबांची पण आहे. म्हणजे बाबांचे एफर्ट्स मी पाहिले आहेत फॉर एखादं इमेज करेक्ट का असावं, ते कलर प्रिंट केल्यानंतर त्याची एक इम्प्रेशन जे असणार ते खरंच किती फरक पडेल, ही जी त्यांची मेहनत आहे ना ती आम्ही सगळ्यांनी वाचली. त्याच्यामुळे हीच जर्नी सतीश सरांकडून ऐकायला पण आम्हाला आवडेल. नमस्कार. मॅडमनी खूपच मोठे वर्ड्स वापरले, जर्नी वगैरे असं काही नाहीये. पहिली गोष्ट सगळ्यात आधी की तुम्हाला सगळ्यांचे थँक्यू. जनमंगलचे, त्याच्यानंतर लोकव्रत, शिरीष सर, वैष्णवी मॅम आणि सगळेच की ज्यांच्यामुळे आजचा दिवस पॉसिबल झाला. मला माहितीये की ज्यावेळेला पहिल्यांदा किंडलवरती आम्ही त्याची स्टोरी टाकली होती आणि त्याचं म्हणणं होतं की नाही मला म्हणजे बाकीची जशी बुक्स आहेत तशी मला माझं बुक पाहिजे. तर बऱ्याच ठिकाणी इन्क्वायरी केली होती पब्लिशर्स कडे आणि त्यांनी वेगवेगळे त्यांच्या गोष्टी सांगितल्या होत्या आणि त्याच वेळेला म्हणजे ते काही गोष्टी आवक बाहेरच्या होत्या, काही त्यांचे वेगळे डिमांड्स आणि सगळ्या गोष्टी होत्या. तर एवढं इझी नव्हतं त्या गोष्टी. पण त्यावेळेला लोकव्रत ह्यांच्याशी ओळख झाली, वैष्णवी मॅडम बरोबर बोलणं झालं, ओळख झाली आणि त्यांनी म्हणाले की नाही म्हणजे हे आपण करू शकतो. मग तो एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला ऍक्च्युली. आणि म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून एक काय म्हणा आनंदाची गोष्ट काय असेल की तुमच्या हातात तुमच्या मुलाचं पुस्तक आहे राईट. त्यापेक्षा आनंदाची गोष्ट अजून काय असणार आहे. आणि अजून एक सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे देवाचा आशीर्वाद की गदिमांचा एक टच ह्याला आहे, जे की एवढे मोठे लेखक आहेत राईट. त्याच्यामुळे अजून म्हणजे काय सांगावं ते कमीच आहे. कारण गदिमांसारखा माणूस त्यांचा टच सिद्धार्थला आता इनडायरेक्टली मिळाला राईट. त्याच्यामुळे काय म्हणतो मला शब्दात व्यक्तच करता येत नाही ऍक्च्युली ही गोष्ट. आणि सिद्धार्थने ज्या काही गोष्टी सांगितल्या रे ते कृष्णाशी बोलतो हे बोलतो, तर मला वाटतं की मी या वयात होतो किंवा मी त्याने ज्या वेळेला 9 वर्षात काही लिहिलं वगैरे हे माझ्या आवाक्या बाहेरच होतं मी ज्या वेळेला तेवढा होतो त्यावेळेला. आणि जी काही त्याच्या काय म्हणतो तो कृष्णाशी बोलतो वगैरे ही खूप चांगली गोष्ट आहे. मला वाटतं की त्याच्यामुळेच त्याला जे काही कृष्णाच्या आयुष्यात सुद्धा जे काही प्रसंग आले राहील म्हणजे जन्माला आल्यापासून कृष्ण एक असा हे आहे माणूस आहे की सुरुवात जन्माला आल्यापासून लोक त्याला मारायला टपलेले होते राईट. तर त्याच्यावर त्यांनी सोल्युशन काढले आणि त्याच्यातून बाहेर पडला आणि सगळ्या गोष्टी राईट. तर मला वाटतं सिद्धार्थ सुद्धा त्याच प्रकारे त्याच्या जे काही अडचणी येत आहेत आणि त्याच्यातून तो बाहेर पडतो, त्याच्यातून सोल्युशन करून बाहेर पडतोय. बुकसाठी ज्या पद्धतीने तिने लिहिलंय जसं श्वेता म्हणाल्या की जे डिक्शनरी घेऊन वगैरे बसतो ते खरंच आहे. कारण माझं इंग्लिश एवढं चांगलं नाहीये की ते काही गोष्टी कळाव्यात. इव्हन आता स्वराने सुद्धा ज्या त्या ऍक्सेंट मध्ये बोलली, जे वर्डिंग यांच्या दोघांचे जे कन्व्हर्सेशन होतात काही गोष्टी नाही समजत. म्हणजे टू बी ऑनेस्ट ह्याच्यामध्ये काही लाजण्यासारखं किंवा असं नाहीये. पण ज्या पद्धतीने हे लोक बोलतात म्हणजे मला सुद्धा असं वाटायचं पहिल्यांदा की आपला मुलगा इंग्लिश त्याला लिहायला वाचायला यावं, त्याने तसं इंग्लिश लिहावं हे बोलावं. आता असं त्याला सांगायला लागतं बाबा मराठी वाच, काहीतरी मराठी कर असं होतं. तर या सगळ्या गोष्टी आहेत. पण हा तो मराठी बोलतो आणि वाचतो पण फर्स्ट लँग्वेज फॉर एक्सप्रेस इज इंग्लिश आणि तो खूप चांगल्या पद्धतीने करतोय. काही गोष्टी ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी झाल्या म्हणा किंवा ज्या लोकांचा सपोर्ट डायरेक्टली इनडायरेक्टली मिळाला राईट. ह्याच्यात धोंडे फॅमिलींचा पण खूप मोठा वाटा आहे. त्याच्याबद्दल त्यांना सुद्धा थँक्यू. त्याच्यानंतर वैष्णवी मॅडम, शिरीष सर ह्या सगळ्यांचे सुद्धा धन्यवाद. सिद्धी मॅडम, मृणालिनी मॅडम,
हर्षला मॅडम, अजून कोणाची नावं राहिली असतील तर त्यांना सुद्धा धन्यवाद. दॅट्स इट. आणि शेवटची गोष्ट, पुस्तक खरंच चांगलं आहे. ज्या पद्धतीने सिद्धार्थने सांगितलं, म्हणजे तो माझा मुलगा आहे किंवा पुस्तक आपण हे करतोय म्हणून नाही, पण ज्या पद्धतीने त्याने लिहिलंय, ज्या पद्धतीने तो एक्सप्रेस झालाय, ज्या पद्धतीने त्याने ते मांडलंय सगळं रे, ते खरंच खूप चांगलं आहे. तर त्याच्यामुळे पुस्तक जरूर घ्या आणि वाचा, तुम्हाला नक्की आवडेल. धन्यवाद. एक गोष्ट नक्कीच नमूद करावीशी वाटते की जेव्हा पुस्तक सॉफ्ट कॉपी आपली रेडी झाली, आम्ही सिद्धार्थला सांगितलं की सिद्धार्थ तू एकदा पहा, काही चेंजेस हवे असेल तर आपण आरामात करू. तर ज्या पद्धतीने सिद्धार्थनी करेक्शन सांगितले, दॅट वॉज माइंड ब्लोईंग की इतक्या कमी वयात हे करेक्शन इतक्या अॅक्युरेटली आणि इतक्या प्रिसिजननी त्यांनी सांगितलं की एकही मिनिटाचा विचार न करता आम्ही बोललो. आणि जस्ट इतकं हेल्दी कम्युनिकेशन होतं की आम्ही सांगतोय, तो आम्हाला सांगतोय, असं चालता बोलता झालेलं पुस्तक म्हणजे सिद्धार्थचं पुस्तक. आणि त्याच्यात तुमचा पण पाठिंबा आम्हाला होता, म्हणून एक कॉन्फिडन्स होता की यांचा आशीर्वाद आहे सिद्धार्थ सोबत, आपल्या सोबत. आणि म्हणून हे पुस्तक अगदी असं लोणी कसं स्मूथ सगळ्यांना आवडतं, जिभेवर घेतलं की गिळणारच, अक्षरशः तशा पद्धतीने सिद्धार्थच्या पुस्तकाचं काम झालंय. आणि व्हॉट अ कोइन्सिडन्स की कृष्ण आणि लोणी नकळत आजच्या कार्यक्रमात आपण बोलतोय आणि सगळ्यांना एक कॉन्फिडन्स आणि एक आपलेपणा वाटतोय. ईश्वरी ही खूप संकेत मोठी गोष्ट. येस येस. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे सिद्धार्थ. आणि थँक्यू सर. आणि एक प्रश्न, एक गोष्ट मला इथे सांगायची वाटते मॅडम, की सिद्धी, मला वाटतं की काही ज्यावेळेला आम्ही सिद्धी मॅडमना स्टोरी दिली होती, तर त्यावेळेला काही त्यांना पॉइंट्स त्यांनी काढले होते की बाबा हे असं का वापरले किंवा या गोष्टी राहील. तर त्यावेळेला त्यांचं कन्व्हर्सेशन झालं होतं आणि ते म्हणाले नाही अरे नाही, ते हा वर्ड आहे, हा वर्ड का वापरला किंवा, तर तो मॅडमनी काही सजेशन्स दिले होते त्यावेळेला. तर सिद्धार्थ म्हणाला नाही, तो वर्ड नाही, हाच वर्ड पाहिजे, कारण त्याचं हे मिनिंग असं आहे. तर ही इज क्लिअर अबाउट हिज थॉट. आणि जर तुम्ही इथे क्लिअर असाल तर मला वाटतं बाकी कुठल्या गोष्टीची बाकीची काही गरज नसते. परफेक्शन इज द ओनली वर्ड फॉर व्हॉट एव्हर ही पुट्स फॉरवर्ड. आणि त्याच्यामुळे हॅट्स ऑफ टू यू सिद्धार्थ. आणि सिद्धार्थच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेते अर्थातच सिद्धार्थची आई मोनिका मॅम. म्हणजे जितक्या सहजपणे त्या सांगतात की नाही, मुगाचा हलवा खूप आवडतो सिद्धार्थला, आम्हाला सगळ्यांनाच आवडतो, तेवढ्याच प्रकर्षाने त्या काळजी घेतात की सिद्धार्थ मॅम तुला काय, मॅमनी सांगितलेला चेंज तुला कळला का. म्हणजे मोनिका मॅमला सुद्धा स्टोरीच्या टायटलचे, डायलॉग्सचे सगळे बारकावे माहित आहेत, किंवा सिद्धार्थ कोणता वेळ कशाला देतोय हे सुद्धा मोनिका मॅमला पूर्णपणे व्यवस्थित माहित असल्यामुळेच हे पुस्तक इतक्या चांगल्या प्रकारे घडलं. मॅम, आम्हाला तुमचे पण विचार जाणून घ्यायचे आहेत. सगळ्यांना नमस्कार. आणि सगळ्यात सांगायचं म्हणजे पहिले की आता हा खूप आनंदाचा दिवस आहे. म्हणजे आमच्यासाठीच नाही तर सिद्धार्थ बरोबर जोडलेले सगळेजण, सगळ्यांसाठी हा खूप खूप मोठा आनंदाचा दिवस आहे. सिद्धार्थनी खरोखर ह्याच्या मागे भरपूर मेहनत घेतली आहे. त्याचबरोबर आपल्या संपूर्ण योगवाट टीमचं, यन्नमंगल टीमचं आणि मित्र परिवार या सगळ्यांचा भरपूर सपोर्ट आहे सिद्धार्थला, त्यासाठी थँक्यू. आणि सिद्धार्थ बद्दल सांगायचं झालं तर आता एक छोटासा इन्सिडेंट सांगेन की असंच याचा स्कूलमध्ये होता हा, सेकंड स्टँडर्ड मध्ये वगैरे, आणि अचानक आणि एक्झाम झाल्या होत्या जस्ट, आणि रात्री अचानक 9-9:30 वगैरे फोन आला, अननोन फोन होता. मी उचलला, म्हटलं हुज दिस, तर म्हणे आय एम सिद्धार्थ टीचर. तर त्याचे सेकंड स्टँडर्डचे इंग्लिशचे टीचर होत्या आणि त्या म्हणाल्या की मॅम खूप सॉरी, मी तुम्हाला लेट कॉल करते, पण मी तुमचा नंबर मिळवला आणि मला तुमच्याशी बोलायचंय. म्हटलं बोला ना, काय झालं सिद्धार्थ, मी काही चुकीचं केलं किंवा एवढं अर्जंटली सांगायचं होतं. तर त्या म्हणाल्या मी इंग्लिशचा पेपर चेक करतेय, कॉम्पोजिशनचा टॉपिक होता रेन, पाऊस. तर सिद्धार्थनी त्याच्यावरती इतकं सुंदर लिहिलंय, इतकं छान लिहिलंय त्याने की मला नाही राहवलं आणि मी तुम्हाला फोन केलाय की जस्ट टू लेट यू नो की त्याने खूप सुंदर लिहिलंय.
तर म्हणजे इट वॉज रिअली शॉकिंग की अरे असं झालंय, सिद्धार्थ तू काय लिहिलंय. तर सिद्धार्थला लक्षातही नव्हतं की त्याने कॉम्पोजिशन मध्ये काय लिहिलंय. पण त्या टीचरला ते इतकं आवडलं होतं आणि त्यांनी आवर्जून फोन करून सांगितला. त्याच्यानंतरचा प्रवास आमचा असा झाला की मी सिद्धार्थला जनरली रॅन्डमली कुठलाही टॉपिक द्यायचे की तू लिही, आणि तो लिहित होता. तर मला वाटतं पण तेव्हाही असं डोक्यात नव्हतं की त्या सगळ्या घटनांतून इतकं मोठं काहीतरी होणार आहे. सो आज जो दिवस आहे, जे पुस्तक लॉन्च झालंय, तर दॅट इज रिअली ड्रीम कम ट्रू, किंवा अगदी नकळत घडलंय हे सगळं. सो काय म्हणू मी, आणि हे सगळं तुमच्या सपोर्टनी झालेलं आहे. सो थँक्स टू एव्हरीवन ज्यांनी आम्हाला सपोर्ट केलाय, सिद्धार्थला मोटिवेशन केलंय. आज आता सगळ्यांनी सिद्धार्थ बद्दल एवढं भरभरून बोललंय, वेळ काढलाय सगळ्यांनी, त्यासाठी खूप खूप थँक्यू. सुपर वुमनच्या सुपर पॉवर्स सिद्धार्थ कडे इनडायरेक्टली पास ऑन झाल्या आणि त्यांनी त्या कॅप्चर केल्या. ही पेड अटेन्शन टू एव्हरी मायन्यूट डिटेल्स यू हॅव बीन शेअरिंग विथ हिम, आणि म्हणूनच ते शक्यही झालं. सो थँक्यू व्हेरी मच मोनिका मॅम. थँक्यू मॅम. सिद्धार्थ म्हणजे मला एक नेहमी उत्सुकता असते, छोटीशी असते, इतकी मोठी मोठी नाही. पण मला एक सांग की तुला स्वप्न पडतात? हो पडतात. कुणाला सांगतो स्वप्न पडलेली? आईला सांगतो, किंवा कधी कधी माझं मी त्याच्यावर विचार करतो. त्यांना किती आवडतात स्वप्न तुझी? किती इंटरेस्ट घेऊन ऐकतात? जास्त कधी मी जास्त सांगत नाही, पण सांगितलं की ऐकतात. आणि मग त्यातली किती लिहितोस? त्यातलं म्हणजे एक स्वप्न मला पडलं होतं त्याच्यावर मी थोडंसं लिहिलं होतं. एक स्पेस बद्दल काहीतरी होतं, त्याच्यावर मी थोडंसं लिहिलं होतं आधी. जागेपणी पण आपलं बरंच आपण स्वप्नात आहोत असं तुला वाटतं कधी? म्हणजे आपण तसं तू, मलाही असं वाटतं की आम्हाला तुझ्या जगात यायचं आहे. म्हणजे तुझं जेव्हा पुस्तक आम्ही वाचतो ना, तेव्हा मला असं वाटतं की आपण आता सिद्धार्थच्या जगात गेलोय. तसं हॅरी पॉटर वाचल्यानंतर आपण त्या जगात जातो. तसं तुझं पुस्तक वाचल्यानंतर आम्ही तुझ्या जगात यायसाठी धडपडतो. आणि मग उत्सुकता म्हणजे काय असती, तर आणखी वाचायचंय, आणखी समजून घ्यायचंय पुढं. अर्थात ते सोडूच देत नाही पुस्तक, ते धरूनच ठेवतं. मग अशी जसं आपण ऐकलं की थोडस लांबतंय असं वाटतं, कॅरेक्टर बदललंय असं वाटतं, पण ते पकडूनच ठेवलेलं असतं ते. म्हणजे मी पुस्तक बाजूला ठेवलं आणि ते कॅरेक्टर बदललं म्हणून पाहत नाही असं नाही. पण मला एक समजून घ्यायचं आहे की सारखी स्वप्न पाहणं म्हणजे नेहमीच पडत असतील, ओके, आणि त्या स्वप्नात जेव्हा जागे असतो तेव्हा देखील पुस्तकाचं लिखाण करायचंय, त्या स्वप्नामध्ये पुन्हा जायचंय. म्हणजे काल जर मला एखादं स्वप्न पडलं तर आज मी ते लिहिणार आहोत. तर अशा अवस्थेमध्ये असताना ती अवस्था तुझी कशी असते? ती अवस्था समजून घ्यायची आहे मला. म्हणजे जेवढं काही मला सुचलेलं असतं ते मी पटकन एक लिहून काढतो. म्हणजे मी टॅबवर किंवा लॅपटॉपवर माझी स्टोरीज लिहितो. तर मग मी जे मला सुचेल ते मी पटकन असं एक लिहून काढतो. म्हणजे मग नंतर मग थोडं ड्राफ्ट असतं, नंतर मग मी ते जर काही चुकलं असेल किंवा मला काही इम्प्रूव्ह करायचं असेल तर मग मी ते करतो नंतर इम्प्रोवाइज. आणखी एक मला छोटासा प्रश्न, सगळ्यांची क्षमा मागून, की पक्ष्यांची भाषा आपल्याला समजत नाही, पण पक्ष्यांना काय हवंय ते मला समजतं, मला काय हवंय ते पक्ष्यांना समजतं. पक्षी वाट बघतात, पक्षी तिथे येतात, आणि अगदी जरी भाषा येत नसेल आपल्याला तरी पण ती एक एनर्जी आहे. म्हणजे पक्ष्यांची एनर्जी, तुझी एनर्जी हे एकच आहे. कृष्णाची एनर्जी ही पण तुझी, आणि सगळ्यांची अर्थचीच एनर्जी एक आहे. या एनर्जी विषयी तू काय सांगशील? तुला हे काय जाणवतं नेमकं? म्हणजे जेव्हा मी याच्याबद्दल शिकत होतो तर त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की आपल्याला त्या प्राण्याशी किंवा कशाची पण बोलायचं असेल तर ते असं डोक्यात एक ठरवून ठेवायचं की मला या प्राण्याशी किंवा या माणसाची असं बोलायचंय, आणि ते डोक्यात धरून ठेवायचं की मला याच्याशी बोलायचंय, आणि मग आपण कॉन्व्हर्सेशन सुरू करायचं. नाहीतर किंवा समोर ज्याच्याशी आपण कम्युनिकेट करणार आहे
ते आपल्याला कॉन्व्हर्सेशन स्टार्ट करतं. कधी कधी असं होतं की काही प्राण्यांना बोलायचं नसतं किंवा खूप इंथुजियास्टिक असतं, म्हणजे त्यांचं वेगळं वेगळं पर्सनॅलिटीज आपल्याला कळतात. आणि ही एनर्जी अशी ब्रेन मधली एनर्जी आहे ना, म्हणजे टेलिपॅथी यूज करून मी त्यांच्याशी बोलतो. आपण ह्या असे व्हिडिओ खूप बघतो की पक्षी येतात, उजव्या खांद्यावर बसतात, आणि उजव्या खांद्यावर बसल्यानंतर मी एक व्हिडिओ पाहिला होता की तो सांगतो की इथं नको, उजव्या नको, डाव्या खांद्यावर बस. तर तो उजव्या खांद्यावरून डाव्या खांद्यावर येतो. म्हणजे इतकं काय हवंय तुला, ह्यातलं काय हवंय तुला, हे आणू का, ते आणू का, ते आणू का, आणि मग तो त्याला जे हवंय त्यावेळेला तो मान हलवतो आणि मग तेच त्याला खायला दिलं जातं. इतके कम्युनिकेशन जेव्हा करतो पक्ष्यांशी, प्राण्यांशी, त्यावेळेला कळायला लागतं. पण या ह्याच्यामध्ये म्हणजे आता जेव्हा तू मोठा मोठा होत जाशील, कृष्ण तुझ्या पाठीशी आहे, डोंट वरी. तर तू जेव्हा मोठा मोठा होत जाशील त्यावेळेला तुला या जगाबरोबर राहायला आवडेल का आमच्यासारखे सामान्य माणसं म्हणून जसे व्यवहार करत असतात तसं तसं तुला राहायला आवडेल? मला तर ऍक्च्युली माझं माझं काय ते करायला. खूप छान, कंटिन्यू. सरांनी सिद्धार्थला तर छान बोलतं केलं. खूप सारे नवीन विचार सरांकडनं आणि सिद्धार्थकडनंही ऐकायला मिळालेत. तरीही मी आता सरांना आमंत्रित करेन आणि थोडंसं काही मार्गदर्शन आणि त्यांचे विचार त्यांनी व्यक्त करावेत अशी विनंती करते. नाही नाही, हा हक्क आणि हा खर तर सिद्धार्थनीच याच्याविषयी बोललं पाहिजे आणि मार्गदर्शन केलं पाहिजे. पण तरी पण सांगू का की अगदी छोट्या थोडक्या शब्दात सांगतो की एक कथा आहे, खूप फेमस कथा आहे ती, अनेकांनी ती सांगितलेली आहे. दोन फुगे आहेत. तर त्या फुगेवाल्याकडे गेल्यानंतर दोरी बांधलेला एक फुगा घेतो आणि तो फुगा खूप उंच जातो. पण त्याच वेळेला ती छोटीशी मुलगी आहे, ती त्याला विचारते की माझ्या हातातला जो फुगा आहे तो काही वर जात नाहीये, पण हा फुगा कसा वर जातो? तर तो म्हणतो की त्याच्या आत जे भरलंय त्याच्यामुळे तो वर जातो, हायड्रोजनमुळं. तसं आपल्या मेंदूमध्ये आपण काय भरून घेतलंय ना, ते आपल्याला वर नेतं. मग अं, ती ते आपलं उंची ठरवतं, ते आपलं सगळं व्यक्तिमत्व ठरवतं. आणि म्हणून इतकं छान काही असं भरून घेतलेलं आहे सिद्धार्थनी. तर असंच हा बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टीचा सामान्यपणे आपण विचार करत नाही किंवा अशा कल्पना देखील मनामध्ये येत नाहीत आपल्या, पण त्या कल्पना सिद्धार्थ जगताना दिसतो. आणि हे त्याचं जे विश्व आहे हे कायम राहावं अशी मी प्रार्थना करेन परमेश्वराकडे. कारण या जगामध्ये आता एक छोटासा प्रश्न त्याला विचारला तेव्हा ते म्हणाले की मला माझ्या जगात राहायला आवडेल. आणि हे हे खूप छान आहे. आम्ही धडपडणार तुझ्या जगात यायला आणि तू म्हणाल की मी माझ्या जगात. पण खूप छान आहे, खूप लिही. आणि ही प्रतिभा, हे सामर्थ्य परमेश्वर प्रत्येकाला देतो असं नाही, पण तुला दिलेलं आहे. आणि खूप खूप मोठा हो, एवढंच म्हणेन मी. आणि माझ्या सगळ्या प्रार्थना तुझ्यासाठी असतील. इतकं काही लिही की आम्हाला वाचता वाचता सगळ्या प्रकारचा असाच वेगळा वेगळा आनंद मिळू दे. हे तुझं जग वाचनीय जग असं आहे. आणि लहानपणी पण बघा ना की आपण चांदोमामाशी बोलतो, चांदोमामाचीच गाणी असतात. चिव आली, भरवताना देखील चिवताई येते. आणि गोष्टी पण कावळ्याच्या असतात, आपल्या इसापनीतीतल्या काही गोष्टी असतात, कोल्ह्याच्या, लांडग्याच्या. तर हे जग आपल्याशी कुठेतरी कनेक्ट खूप पूर्वी झालेलं आहे. पण त्या जगाबरोबर जायला आपण तयार नाही. आपण आपला मार्ग वेगळा निवडला. आणि असं. तर हा जो मार्ग आहे हा म्हणजे खूप खूप मोठा विचार आहे हा. जे बोलताना जाणवलं की प्राण्यांची एनर्जी, पक्ष्यांची एनर्जी, माझी एनर्जी, या सृष्टीची एनर्जी ही एकच आहे. आणि त्यामुळं एकमेकांशी संवाद साधणं आणि एकमेकांना समजून घेणं काही एक अवघड नाहीये. पण हे जग आहे ना, हे तसं याच्यापेक्षा थोडं वेगळं असलेलं जग आहे. आणि जे आत्ताचं जे जग आहे, म्हणजे अगदी एका शब्दात सांगायचं हे कलियुग आहे.
तर या कलियुगाचा स्पर्श तुझ्यापर्यंत येऊ नये, तुला एक असं संरक्षक कवच मिळावं आणि तुझं लेखन उदंड लेखन तू करत राहावंस, अशी एवढीच विनंती आणि तुला करेन. आणि भरपूर लिही. मुरगावकर मॅडम आणि त्यांचा सगळा परिवार ज्याच्यामध्ये मी पण आहे, हे तुझ्या पाठीशी आहेत. भरपूर लिही. आणि मुळात यादव सरांना मला खूप त्यांचं अभिनंदन, आई वडिलांचं दोघांचंही मला अभिनंदन करायचं, धन्यवाद द्यायचे की सिद्धार्थ सारख्या एवढ्या सेन्सिटिव्ह मुलाला जपणं आणि त्याच्यासोबत आपला प्रवास सुरू करणं आणि त्याला आज या स्टेज पर्यंत आणणं, इथून पुढे तो खूप मोठी जम्प घेईल. घेईल, पण इथपर्यंत आणणं हे आई वडिलांचं किती मोठं योगदान असतं आपल्या मुलांच्या जडणघडणीमध्ये, याची मला कल्पना आहे. आणि खूप सुंदर आई वडील तुला मिळाले, त्यासाठी तुझं सिद्धार्थ अभिनंदन. आणि तुझ्या पुढच्या पुस्तकाची मी वाट बघतच होतो. तर मी तुझा नेहमीचा कायमचा वाचक झालेलो आहे, फॅनही झालेलो आहे. पुन्हा एकदा जाहीर करतो आणि शुभेच्छा देऊन थांबतो. खूप मोठी Thank you. लिटरेचर वर्ल्डला तुम्ही दिली आहे सिद्धार्थ, मोनिका मॅम आणि यादव सर. थँक्यू. आपण शेवटच्या भागाकडे जाण्याच्या आधी मला एवढं सांगायचं आहे की आपल्या मुख्य संपादक आणि लोकरथच्या प्रकाशक आदरणीय वर्षा माडगुळकर मॅडम यांनी सिद्धार्थच्या पुस्तकासाठी, सिद्धार्थच्या पुढच्या आयुष्यासाठी, त्याच्या लेखनासाठी भरघोस शुभेच्छा दिल्या आहेत. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि जेव्हा शिरीष सर, वर्षा मॅडम यांच्यासारखे मनापासून शुभेच्छा देतात, तेव्हा हा विश्वास येतो की आपलं जे लिखाणाचं कार्य आहे ते छान चालू राहणारच, हा विश्वास पण मनात येतो. आणि जेव्हा सिद्धार्थचे बाबा बोलत होते, सतीश सर, सिद्धार्थ अगदी इनोसेंटली असं बाबांकडे बघत होता. सो दॅट मुमेंट वॉज रिअली नाईस की माझे बाबा इतकं छान छान माझ्याबद्दल बोलत आहेत. तर तो जो आनंद आहे, it was all because of you, that you have given to your parents as well as us. So thank you so much, Siddharth. Moving on to next, I would like to call Harshila to proceed for today's vote of thanks. सिद्धार्थच्या पहिल्या पुस्तकचा प्रकाशन सोहळा इतका सुंदर झालेला आहे आणि तो सोहळा इतका सुंदर झाण्याच्या मागे खूप खूप लोकांचे सपोर्ट होता. त्याच्यासाठी मी सगळ्यांचे धन्यवाद करते. सगळ्यात आधी मी धन्यवाद करते लोकवर्त प्रकाशनचे प्रमुख आणि संपूर्ण जनमंगल टीमचे मार्गदर्शक शिरीष कुलकर्णी सर आणि वर्षा माडगुळकर मॅडम, कारण की तुम्ही इतक्या सिद्धार्थला प्रोत्साहन दिलं, इतक्या छान शब्दात त्याचं मार्गदर्शन केलं, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि धन्यवाद देते वैष्णवीजी, भैरवीजी, श्रेयाजी यांचे सतत मार्गदर्शन असतो सगळ्या मुलांच्या मागे, आम्ही पूर्ण जनमंगल टीमच्या मागे. धन्यवाद सिद्धार्थचे पालक सतीशजी आणि मोनिकाजी, मनापासून धन्यवाद तुमचे, कारण की तुम्ही त्याला प्रोत्साहन दिलं आणि आमच्या पुढे इतका छान मोती सुंदर आमच्या समोर आलेला आहे. आणि परत एक अजून धन्यवाद करते आपले अथर्व सुदामे आणि सानिका सुदामे मॅडम यांचा, कारण हास्य जत्रा फेम विनोदवीर प्रसाद खांडेकर यांचा आणि महाराष्ट्राची शान विष्णू मनोहरजी, सिद्धार्थचे कझन स्वराज दळवी, श्री प्रशांत धोंडे, श्वेताजी आणि स्वरा धोंडे, सिद्धार्थचे टीचर वृषाली लिमये मॅडम, आणि त्यांनी इतके सुंदर रूपेने आपल्या शुभेच्छा सिद्धार्थला पोहोचवल्या, त्याच्यामुळेच आमच्या कार्यक्रमाची आज शोभा वाढली. त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. प्रमुख म्हणजे खूप इम्पॉर्टंट, मी विसरायला नको आणि ते विसरायलाही नाही पाहिजे, धन्यवाद सिद्धी आणि मृणाली. तुम्हा दोघांच्या रचनात्मक दृष्टिकोन आणि मार्गदर्शनामुळेच सिद्धार्थची पुस्तक इतक्या सुंदर रूपात आपल्या समोर आली आहे आणि आमच्या समोर येणं शक्य झालंय. त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद दोघांचे. धन्यवाद विशाखाजी, तुमच्या क्रिएटिव्ह सपोर्टच्या शिवाय तर कोणताही कार्यक्रम आपला होत नाही, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि सर्व प्रेक्षकगण जे आज आपला प्रोग्राम बघत आहेत त्यांच्यासाठी त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आणि सिद्धार्थच्या पुढच्या पुस्तकाची आतुरतेने वाट बघतोय. शुभ संध्याकाळ. आणि आपला जो आज अख्खा कार्यक्रम लाईव्ह नेलाय, सगळ्या प्रेक्षकांपर्यंत ज्यांनी पोहोचवलाय, त्या भैरवीजी देशपांडे यांचे देखील मनापासून आभार.
So logging off for the day. Thank you so much for everyone. Thank you so much Thank everyone you. for joining today's event. Bye bye. Good Thank night. you. Shubhratri. Thank you. Thank you. No, thank you. Bye.